अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 26 ऑगस्ट 2025 मंगळवार आहे, हरतालिकेचा उपवास। हा उपवास जो आहे हा गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येत असतो। हा उपवास जो आहे हा विवाहित स्त्रिया कुमारिका ह्या करत असतात। आता विवाहित स्त्रिया ज्या आहेत त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात आणि कुमारिका आहेत त्या आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी उपाय करतात। तर ही जी हरतालिकेची पूजा मांडणी आहे, पूजा कशी करायची, उपवास कसा करायचा याची मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा। आता सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ डोक्यावरून आंघोळ करायची। आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका, आंघोळ करा, स्वच्छ धुतलेले पांढरे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शक्य असेल तर तिथे मांडा, नसेल तर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात जागा असेल तिथे मांडा। शक्यतो ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहे ते जागा पवित्र आणि स्वच्छ असावी। आता ही जागा जी आहे जिथं तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची। समजा घरामध्ये सारवण्याची असेल, पूर्वी लोक सारवायची तर गाईच्या शेणानं सारवायची, स्वच्छ पुसून घ्यायचं, गोमूत्र शिंपडायचं। त्यानंतर तिथे एक चौरंग मांडायचा, चौरंगला चारी कोपऱ्यात केळीचे कूट किंवा कर्दळीचे कूट बांधायचे, जसं आपण सत्यनारायणच्या पूजेला बांधतो तसं। आणि त्यानंतर त्या चौरंगावरती पांढरं वस्त्र अंथरायचं आणि त्यावरती पूजा मांडायची। आता ही पूजा मांडत असताना काय करायचं बघा। सगळ्यात पूर्वी कसं करायचे, पूर्वी शंकर आणि पार्वतीची मूर्ती मिळत नसे। आता ही पूजा जी आहे ती शंकर पार्वतीची पूजा केली जाते, त्यामुळे शंकर आणि पार्वतीची मूर्ती तुम्हाला मिळाली तर ठीक, नसेल तर पूर्वी जसं करायचे तसं तुम्हाला वाळू जर मिळाली, जी वाळू आपण घराच्या गिलाव्यासाठी वापरतो ती वाळू मिळाली तर आणा। त्या वाळूची पिंड त्या चौरंगावरती पांढरं वस्त्र अंथरलेलं असते त्यावरती पिंड बनवा। त्यानंतर एका बाजूला पार्वती म्हणून एक वाळूची मूर्ती बनवल्यासारखं करा आणि त्यावरती तुम्हाला झाडाच्या पानं, फुलं हे अर्पण करायचं आहे। त्यावरती पार्वतीच्या ह्याच्यावरती हळदी कुंकू घाला, महादेवाची पिंड जी बनवलं आहे त्याच्यावरती भस्म अर्पण करायचं आहे। पानं जी आहेत ती झाडाच्या फांद्या तोडू नका, झाडाच्या फांद्या तोडून वृक्षहानी करू नका। पानं तोडला तर चालेल, तर ही पानं कुठली, चाफ्याची पानं, पारिजातकाची पानं, जास्वंदची पानं, कणेरीची पानं, जाई जुईची पानं, ही सगळ्या झाडांची 5-5 पानं तोडायची, फुलं तोडायची आणि ह्या पिंडीवरती अर्पण करायची भस्म वगैरे घालून झाल्यावर। त्यानंतर दोन्ही बाजूला 2 समया लावायच्या, शुद्ध गाईच्या तुपाच्या आरत्या लावायच्या। त्यानंतर तुम्ही इथे बसून व्रतकथा वाचायची आणि उपवास करायचा। उपवास जो आहे तो 26 तारखेला दिवसभर धरायचा आणि 27 तारखेला सकाळी दही भात खाऊन सोडायचा। उपवासा दिवशी शक्यतो खिचडी टाळा, फळं खा, राजिगऱ्याचे लाडू खा, शेंगदाणे आणि गूळ खा। शक्यतो खिचडी वरीचा भात या दिवशी चालत नाही, तुम्ही खाऊ नका। पूर्वी बघा बिना पाण्याचा बिना फराळाचा उपवास बायका करायच्या, तर आता हे हल्ली पित्त होणं, BP, शुगर ह्या गोष्टी प्रत्येकाला जवळजवळ असतात, त्यामुळं शक्यतो तुम्ही फळावरती जोर द्या, फळं खा, नारळ पाणी प्या, ह्यामुळं तुम्हाला एनर्जी येईल आणि तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही। आणि व्रतकथा जी आहे ती मनापासून वाचा। उपवास जो केलाय पूजा करण्यासाठी केलाय तर त्याचं फळ मिळण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग राहा, कारण उपवास केल्यानंतर समजा तुम्हाला भूक लागली तर तुम्ही वाचण्यासाठी किंवा नामस्मरण करण्यासाठी तुमचं मन स्थिर नसणार आहे। त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही फळं खा, म्हणजे तुम्हाला ते कथा म्हणणं, नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला एनर्जी राहील। त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी जे तुम्ही ही पिंड जी वाळूची आहे, पार्वतीची मूर्ती म्हणजे मूर्ती केलेत, हे सगळी वाळू तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाकायची, पायामध्ये टाकायची नाही,
झाडाच्या केळीची आणि किंवा कर्दळीचे कूट बांधलेले असतील ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. पानं फुलंसुद्धा निर्माल्यामध्ये टाकू शकता. आरती सकाळी जेव्हा पूजा करता तेव्हा करा, संध्याकाळी आरती केली तरी चालेल. नैवेद्य जो आहे तो शक्यतो फळांचा दाखवा. केळी असतील, सफरचंद असेल किंवा दुधाचा आणि साखरेचा तरी दाखवला तरी चालेल. अशा पद्धतीनं हरतालिकेचा उपवास करायचा आहे. उपवास केल्यानंतर या दिवशी नामस्मरण जास्तीत जास्त करा. शक्य असेल तर शिवलेला अमृत वाचा, 11वा अध्याय. शिव पार्वतीच्या कुठल्या कथा असतील तर वाचा. त्यानंतर ओम नमः शिवायचा दिवसभर जप करा. पार्वती मातेचं कुठला मंत्र असेल तर म्हणा, लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरामध्ये सुख, शांती, धन, ऐश्वर, अखंड स्थिर लक्ष्मी येण्यासाठी या दिवशी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. शक्य असेल तर लक्ष्मीची सुद्धा पूजा करा. दुर्गा सप्तशती पाठ वाचा, श्री सूक्त वाचा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, कारण पार्वती जी आहे ती माता लक्ष्मीचंच रूप आहे. त्यामुळे नक्की आपण ह्यासुद्धा सेवा करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सगळ्या स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळू दे. ज्या कुमारिका आहेत त्यांना चांगला पती मिळू दे. हीच मी गणपती आणि शंकर पार्वतीच्यांनी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.